महाराष्ट्रात आज सगळ्या मीडियामध्ये तुकाराम मुंढेंची चर्चा आहे. ते अन्न व औषध प्रशासनाचे आता आयुक्त म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यभार बघतायत. तर आता खरातांचा विषय संपला, नीटचा विषय संपला आणि महाराष्ट्रात सगळ्या चॅनलवर तुकाराम मुंढेंच्या खात्याने कुठं धाड मारली. अगदी परवा संभाजीनगरमध्ये यांना गोळ्या घाला रे म्हणले काही लोक, तिथं काही गुटखा पकडला. आता यांचा मुख्य विषय कसा आहे का 3 प्रकारामध्ये हे खातं काम करतं. पहिल्यांदा बंदी असलेल्या वस्तू जिथं विकल्या जातात, जसं गुटखा आहे किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट आहे किंवा अशा काही वस्तू असतात की जे विकायची परवानगी नसते. मग काही औषधं पण असतात ज्याच्यावर बंदी आहे भारतात, महाराष्ट्रामध्ये, पण चोरून विकलं जातं. तर अशा ज्या वस्तू विकल्या जातात त्याच्यावर धाड मारणं, ते पकडणं, त्याचं स्मगलिंग करणाऱ्या लोकांना पकडणं, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे सर्वसाधारणतः फळांच्या बाबतीत. तर ही जी फळं असतात ती चकाकी येण्यासाठी त्यावर मेण लावलं जातं, कार्बाईड वापरून पिकवलं जातं, केळी वगैरे सारख्या वस्तू पिकवल्या जातात. टरबुजामध्ये मधला रंग लाल यावा म्हणून काही रसायनं वापरले जातात, इंजेक्शन वापरले जातात आणि त्याच्याबरोबरच हिरव्या भाजीपाल्या अजून जास्त हिरव्या दिसाव्यात म्हणून काही केमिकल फवारले जातात. आता हे दुसरा भाग झाला. तिसरा सगळ्यात म्हणजे मूळ वस्तूमध्ये अजून काही मिसळणं, भेसळ करणं. म्हणजे आता दूध आहे, दुधामध्ये पाणी घातलं जातं, युरिया घातला जातो आणि काही घालतात, कॉस्टिक सोडा, पांढऱ्या वस्तू सगळ्या घालतात. म्हणजे खाणाऱ्याचं काही का होईना. खव्यामध्ये मी तर असं ऐकलं की पांढऱ्या कागदाचा लगदा करून घातला जातो आणि तो खव्यामध्ये एकजीव होतो. तेलामध्ये चांगलं तेल म्हणून, रिफाईंड तेल म्हणून त्याच्यामध्ये पाम ऑइल मिसळलं जातं. वेगळे वेगळे तेल जे स्वस्तात मिळतात ते मिसळले जातात. तर गुटख्याला बंदी आहे, पण गुटख्याचं प्रचंड महाराष्ट्रामध्ये जास्त किंमत देऊन घेतलं जातं. आईस्क्रीममध्ये तर अक्षरशः खरं दुधाचं आईस्क्रीमच नसतं. ते पाम ऑइल म्हणा किंवा डालड्यासारखं काही वस्तू बनवून त्यालाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वास देऊन, सुवास देऊन ते त्याला बनवलं जातं आहे आणि त्याला आपण आईस्क्रीम म्हणून खातो, लेकराबाळांना खाऊ घालतो. तुपामध्ये डुकराच्या चरबीपासून काही मिसळलं जातं आहे. याच्यामध्ये मसाल्यामध्ये विटाचा चुरा घातला जातो. म्हणजे कशामध्ये तारतम्य राहिलं नाही. लाल तिखटामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे लाल रंग मिसळणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीमध्ये आता चहापत्ती, मध, मिठाई आणि फळं, या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की कुठलीच वस्तू आता आपल्याला निक्की आणि प्युअर म्हणतो आपण त्याला, अशी मिळायची शक्यता कमी झाली. रस्त्यावरचे जे हॉटेलवाले आहेत, एक तर तेल खराब असतं, ते वारंवार तळलेलं असतं. पण मी याच्यापूर्वी मागं एकदा सांगितलं होतं की वृत्तपत्राचा जो कागद असतो त्याची जी शाई असते त्या शाईमध्ये प्रचंड केमिकल असतात आणि विषारी केमिकल असतात. म्हणजे प्रेसमध्ये जर आपण थांबलो, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या तिथं वापर केला जातो, वार्निश असतं, रसायन असतात, वास येतो. तर तिथं प्रिंटिंग चालू असताना थांबणं शक्य नसतं. मी स्वतः प्रिंटिंग पाहिलेलं आहे, केलेलं आहे. तर अशा वेळेस गरम गरम भजे, गरम गरम पोहे, गरम गरम काही वस्तू अशा समोसे कागदामध्ये बांधून दिले जातात. अगदी कित्येक हॉटेलमध्ये चपात्या बांधून दिल्या जातात. आता हा एक पदार्थ. सुप्रीम कोर्टानं मागं एकदा सांगितलं होतं की उघड्यावरच्या वस्तू विकायच्या नाही. अजून काही उघड्यावरच्या वस्तू विकणं बंद झालेलं नाही. त्याच्याबरोबर एक्सपायरी डेट नावाचा जो प्रकार आहे, तर हे लोक काय करतात की एक्सपायरी डेट बदलत राहतात. म्हणजे 6 महिन्यात माल नाही विकला तर महिना 2 महिन्याच्या एक्सपायरी डेट वाढवून टाकतात आणि तारखा पण एक्सपायरी डेटच्या पुढच्या टाकतात. म्हणजे एका दुकानात तर अशी परिस्थिती होती की जूनमध्ये आपण वस्तू खरेदी करायला गेलो तर पॅकिंग डेट जुलै-ऑगस्टची टाकलेली असते आणि त्याच्यापुढे 6 महिने मोजा आणि आपण ते वस्तू घेतो, खातो, लहान लेकरांना खाऊ घालतो, म्हाताऱ्या माणसांना खाऊ घालतो. हे कार्बाईडनं घालून पिकवलेले फळं आपण आरोग्य चांगलं राहावं म्हणून आजारी माणसांना खाऊ घालतो. तर याच्यामधून एक फार मोठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक आजाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मधुमेह, यकृताचे आजार, मूत्रपिंड आहे, पचनसंस्थेचे आजार आहेत. अगदी म्हणजे हृदयविकाराचे आजार तर इतके वाढले आहेत. कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, कर्करोग आहेत, मज्जासंस्थेचे विकार आहेत, मधुमेह आहे, किडनीचं प्रत्यारोपण वगैरे करायची पाळी यायली, डायलिसिस करायची पाळी यायली. परंतु
याच्यावर गंभीरपणानं कोणी घेत नाही, कारण या लोकांचे साठे लोटे आहे. हे राजकारण्यांना पैसे देतात, स्मगलिंग करतात. आता जेवढे बागवानाचा व्यवसाय करणारे जे फळफळावळाचं आहे त्यातले 80% लोकं, 20% लोकं चांगलं करतही असतील, पण मॅक्झिमम लोकं पूर्वी भट्ट्या लावायचे. आता भट्ट्या वगैरे न लावता डायरेक्ट केमिकलच्या पाण्यात घातलं की पिवळं होऊन बाहेर पडतंय, पिकलं म्हणून द्यायचं. हे सगळे जे प्रकार आहेत ते महाराष्ट्रामध्ये जर बंद करायचं असेल तर आता तुकाराम मुंडे हे कमीत कमी 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष महाराष्ट्रात राहिले पाहिजे या पदावर. आता दुर्दैवानं असं आहे की त्यांच्या आत्तापर्यंत 24 बदल्या झाल्या, 25 बदल्या झाल्या असं म्हणतात. संभाजीनगरमध्ये तर त्यांच्या टीमवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आता वर्ध्यामध्ये एक गांधीजींच्या काळातली डेअरी आहे आणि त्याचं काहीतरी दूध खराब झालं, विकलं, खराब झालं, पकडलं म्हणून शेतकरी रस्त्यावर आले. आणि ते बातम्या असं देत आहेत की मुंडेंच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर. मुंडेच्या विरोधात आज महाराष्ट्रामध्ये कुणीही रस्त्यावर येत नाही. मुंडेच्या बाजूनं रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या दुर्दैवानं सपोर्ट करणारे खूप आहेत, रस्त्यावर येऊन सपोर्ट करणारे कमी आहेत. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे की चांगल्या माणसाला आपण पूर्ण सपोर्ट करत नाही. पूर्वी काय झालं होतं, TN शेषन नावाचा एक अधिकारी असंच काहीतरी निवडणुकीमध्ये चांगलं काम करू पाहिला तर त्यांचं अधिकार काढून घेणं, त्यांना 3 आयुक्त नेमणं, हे सगळं केलं त्या काळामध्ये. पण TN शेषननी करून दाखवलं. त्यांना एकट्याला अधिकार द्यायचे नाही म्हणून 2 आयुक्त नेमले, निवडणूक आयुक्त, मुख्य आयुक्त वगैरे. त्यावेळेस एकच आयुक्त असायचे. पण TN शेषन पुन्हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभारले तर शिवसेना सोडून कुठल्याच पक्षाने त्यांना पाठिंबा दिला नाही. अशीच परिस्थिती अरुण भाटी यांची. अरुण भाटी यांनी पण खूप चांगलं काम केलं, पण त्यांना पुण्यामध्ये काही लोकांनी स्वीकारलं नाही. ते निवडणुकीला उभारले होते. गोरा खैरनार असेच होते की ज्यांनी मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमच्या इमारती पाडल्या वगैरे असं ऐकवलं आपण. तर चांगल्या लोकांना लोक पण संधी देत नाहीत. त्यामुळं मुंडे जे काम करत आहेत ते स्वतःच्या बळावर काम करत आहेत. त्या कोणा लोकांच्या जीवावर नाही की लोकांनी सपोर्ट केला वगैरे. कारण हे जे लोक आहेत सपोर्ट करणारे, मी मागं एक पोस्टही टाकली होती की हे वांजोटा सपोर्ट करतात, म्हणजे बिनकामाचा. फक्त एकमेकाला सांगतात मुंडेसारखा अधिकारी पाहिजे, मुंडेने असं केलं पाहिजे, मुंडेने तसं केलं पाहिजे. पण मुंडेच्या 24 बदल्या झाल्या पण कुणी त्यांच्यासाठी रस्त्यावर आलं नाही. आता मुंडेंच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. तर मुंडेंच्या जीवाला धोका आहे तर त्यांना Z+ सिक्युरिटी द्यावी अशी मागणी मी या व्हिडिओद्वारे करत आहे. गृहमंत्र्यांनी त्याची नोंद घ्यावी. परंतु असं आहे की ते महापालिकेत गेले की गृहमंत्र्याच्या म्हणजे नागपूरला फडणवीसांची महापालिका होती तर भाजपच्या लोकांनी त्यांना विरोध केला. नाशिकला तशीच परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना कुठले पक्षाचे लोक सपोर्ट करत आहेत असं नाही आहे. तर सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातली मुंडेंच्या बाजूनं रस्त्यावर उतरण्याची वेळ आता महाराष्ट्र शासनानं आणू नये. तर यावेळेस जर महाराष्ट्र शासनानं यांची तातडीनं बदली करायचं ठरवलं तर मी स्वतः न्यायालयात जाणार आणि माझ्यासारखे असे हजारो लोक न्यायालयात जातील आणि या बदलीच्या विरोधामध्ये ठामपणानं भूमिका मांडतील. तुकाराम मुंडे नाही, माझं असं सांगणं आहे की त्यांनी सावधगिरीनं ही सगळी कामं केली पाहिजेत. त्यांच्याही जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी की संभाजीनगरचा प्रकार बघून जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लाखो करोडो रुपयाचं नुकसान व्हायला लागतं तेव्हा ती माणसं कुणाच्याही अंगावर जाण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यामुळं अशा गुन्हेगारांना पाठिंबा न देता तुकाराम मुंडेसारख्या माणसाला Z सिक्युरिटी दिली पाहिजे आणि त्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. अशी माणसं आता महाराष्ट्रामध्ये शेकडो IAS ऑफिसर आहेत, परंतु काही बोटावर मोजण्यासारख्या लोकांनी काम केलं. महेश झगडे नावाचे जे IAS ऑफिसर होते त्यांनी औषध दुकानदारांच्या प्रत्येक दुकानात फार्मासिस्ट पाहिजे म्हणून त्यांनी काही नियम लावले, परंतु अन्न प्रक्रियेमध्ये त्यांचा फार प्रभाव दिसून आला नाही. ते औषधाच्या प्रक्रियेत जास्त होते. पण आत्ता मुंडेंचे जे रोजचे म्हणजे धाडी आणि ते धाडसत्र आहे ते बघता, मुंडेंची कामाची पद्धत बघता महाराष्ट्र हा अगदी निक्का राहील का अशी परिस्थिती होणार आहे. कदाचित त्याच्यामुळं दुधाचे भाव 2-5 रुपये वाढू शकतात. परंतु आता मुंडेंना मी अजून काही विषय सुचवू इच्छितो. शालेय पोषण आहारामध्ये खिचडी दिली जाते. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये खिचडी दिली जाते. अंगणवाड्यामध्ये शालेय पोषण आहार म्हणून काहीतरी खायला दिलं जातं. वास्तविक ग्रामीण भागामध्ये ते व्यवस्थित धुतलं जात नाही. अन्न हा विषय त्यांच्याकडे येतो. म्हणून शाळा चालू झाल्यानंतर ग्रामीण भागातल्या शाळांच्या खिचडीची तपासणी एकदा त्यांनी केली पाहिजे. ते पोषण आहार आहे का कुपोषण आहार आहे हे एकदा त्यांनी बघितलं पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील मुंडेंच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ करताना तुकाराम मुंडेंच्या बाजूनं महाराष्ट्रातल्या लोकांनी केव्हाही कधीही बदली जर झाली त्यांची तर आपल्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी
अशी मागणी मी या ठिकाणी सर्व समाजासमोरही करत आहे, विनंती करत आहे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे मुंडेंना झेड सिक्युरिटी द्या, दुसरी मागणी आहे मुंडेंची बदली आता झाली नाही पाहिजे, आणि तिसरी मागणी समाजापुढे आहे की आता जर सरकारने मुंडेंची बदली केली तर घरातून रस्त्यावर मुलाबाळासहित आपण आलं पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.